जर तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल तर तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर खात्यामध्ये पैसे जमा. तर आता गो टू मेन पेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सर्वप्रथम आता कशा पद्धतीने चेक करायचे की तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा झाले की नाही, तर त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे. तर इथं तुम्हाला ई श्रम कार्ड असं टाकायचं आहे. सर्चवरती क्लिक करायचं आहे. पहिली जी लिंक येईल ई श्रम, पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथं तुम्हाला लँग्वेजचं ऑप्शन दिसेल. तुम्हाला हिंदी पाहिजे, मराठी पाहिजे, इंग्लिश पाहिजे, तुम्हाला जे लँग्वेज पाहिजे असेल ते तुम्ही इथून लँग्वेज बदलू शकता. खाली यायचं आहे, गो टू मेन पेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आता ई श्रमचं जे काही पोर्टल आहे, तर ज्याने कोणी ई श्रम कार्ड काढलेलं नसेल तर अशाने लवकरात लवकर ई श्रम कार्ड काढून घ्यायचं आहे. तर आता जे की याचे जे काही पैसे आहेत ते मंथली तुम्हाला जे काही पैसे तर डी-बी-टीच्या माध्यमातून 3,000 रुपये जे की आधार लिंक बँक खात्यामध्ये. तर इथं जे आहे तुम्ही यावरती क्लिक करून याचे डिटेल्स देखील चेक करू शकता. त्यानंतर आता इथं आल्यानंतर आता तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहे, त्याचप्रमाणे लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे की पैसे खात्यामध्ये जमा झालेले. त्यासाठी तुम्ही जर याआधी ई श्रम कार्ड काढलेलं असेल तर लॉग इनवरती क्लिक करा. नसेल तर नवीन ई श्रम कार्ड कशा पद्धतीने काढायचं आहे यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच पहा. तर आता आपल्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे ते मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. कॅप्चा येईल. कॅप्चा तुम्ही इथून रिफ्रेश देखील करू शकता. कॅप्चा टाकल्याच्यानंतर इथं सेंड ओ-टी-पीवरती क्लिक करायचं आहे. तर इथं मोबाईल नंबर टाकून कॅप्चा टाकून सेंड ओ-टी-पीवरती आपण क्लिक करून घेत आहे. क्लिक केल्याच्यानंतर ओ-टी-पी इथं सेंड झालेला आहे. तर ओ-टी-पीसाठी थोडा वेट करा. ओ-टी-पी जर असेल तर ओ-टी-पी तर टाकायचं आहे. कॅप्चा टाकून सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथून तुम्ही आतमधून चेक करू शकता की तुम्ही यासाठी कोणतं बँकेचं पासबुक जोडलेलं आहे. तर इथून तुम्ही चेक करू शकता. तर आता इथं जे आहे तुम्हाला सेल्फ मोबाईल नंबर टाकून इथं 2 वेळेस नो करून तुम्ही इथून सेल्फ रजिस्ट्रेशन देखील करू शकता. तर आता याचे पैसे तुमच्या कोणत्या खात्यात जमा झालेले आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर तुम्हाला या पोर्टलवरती आल्यानंतर इथं लाभार्थ्याची स्थिती या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आता सर्वप्रथम तुम्ही या पोर्टलवरती याल. तर आता तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत ते तुम्ही पोर्टलवरून देखील चेक करू शकता की कोणतं बँकेचं पासबुक जोडलेलं आहे ई श्रमसाठी. तर तुम्ही तुमचा आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक टाकून ओ-टी-पी टाकून चेक करता येणार आहे. किंवा ही दुसरी स्टेप आहे, म्हणजे दुसरी प्रोसेस आहे. तर इथून तुम्ही तर इथं तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून आता ज्या कोणाचा ला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही तुमचा आधार नंबर इथं टाकायचा आहे. तर इथं आधार नंबर टाकल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर रजिस्टर्ड असेल त्यावरती एक ओ-टी-पी येईल, ते ओ-टी-पी आपल्याला टाकायचा आहे. तर इथं कॅप्चा जे येईल, हा जो कॅप्चा आहे ते तुम्ही इथून रिफ्रेश देखील करू शकता. तर इथं आल्यानंतर आता आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे, हा जो कॅप्चा टाकायचा आहे, गेट मोबाईल ओ-टी-पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर्ड असेल त्यावरती एक ओ-टी-पी येईल. त्यानंतर ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे, तर मागच्या वेळेस ई-के-वाय-सी सुरू झालेल्या होत्या तर त्यांच्याच खात्यात पैसे इथं. तर आधार नंबर टाकून कॅप्चा टाकून गेट आधार ओ-टी-पीवरती आपण क्लिक करणार आहे. तर आता ओ-टी-पी सेंड झालेला आहे. ओ-टी-पी देखील आपल्याला इथं आलेला आहे. तर ओ-टी-पी आपण इथं एंटर करून घेऊ ओकेवरती क्लिक करून. तर आता आपण इथं ओ-टी-पी जे इथं एंटर करून घेतलेला आहे. त्यानंतर गेट डाटा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला दाखवेल ओ-टी-पी व्हेरीफाईड सक्सेसफुली. ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे दाखवेल की तुमची कोणती बँक आहे, तुमचा अकाउंट नंबर काय आहे, कोणत्या खात्यामध्ये तुमचे पैसे इथं जमा झालेले आहे ते टोटल तुम्हाला इथं दाखवेल. तर अशा पद्धतीने तुम्ही इथून चेक करू शकता. तर इथं तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे, सर्चवरती क्लिक करून तुमचे जे काही इन्स्टॉलमेंट आहे, जे काही तुमच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा झालेले आहे, लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये ई श्रमचे पैसे जमा झाले की नाही, त्याचप्रमाणे आता याचे जे काही पैसे आहेत ते आपल्या जिल्ह्यांमध्ये वाटप इथं व्हायचं राहिलेलं आहे. तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बिलॉंग करता, तर ई श्रमचे पैसे अधिक काही आलेले नाही, तर त्याबद्दल जे काही अपडेट येईल त्यानंतर दुसऱ्या राज्यांमध्ये ई श्रमचे पहिला इन्स्टॉलमेंट इथं जमा झालेलं आहे. तर जे की या संदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे कमेंट करून नक्की सांगा. तर आता ज्याने कोणी ई श्रम कार्ड काढलेलं नसेल तर अशांनी लवकरात लवकर तुम्ही तुमचं ई श्रम कार्ड काढून घ्यायचं आहे. तर ई श्रम कार्ड कशा पद्धतीने काढायचं आहे, त्यानंतर तुम्हाला कोणकोणते बेनिफिट्स ई श्रमचे इथं मिळणार आहे,
तर आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर ज्याने कोणी काढलेलं नसेल तर लगेच काढून घ्या.